हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. प्रतिष्ठेपासून सावध असावे. जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या अंतःकरणात आदर निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या अंतःकरणात प्रतिष्ठा मिळते. आपल्या अंतःकरणात त्या व्यक्तीबद्दल प्रतिष्ठा निर्माण झाली आहे याचा त्या व्यक्तीला त्यावेळी सुगावाही लागत नाही. जेव्हा आपण त्या व्यक्तीजवळ 4 जणांपेक्षा निराळे वागतो तेव्हा त्या व्यक्तीला हे समजते. जरी तसे लक्षात आले तरी ती व्यक्ती आपल्याजवळ काही निराळे वागत नाही. प्रतिष्ठा दुर्लभ असते. ती सर्वांना मिळत नाही आणि मुद्दाम मिळवून तर मुळीच मिळत नाही. त्यामुळे प्रतिष्ठेला लाओत्सेचे हे तत्त्व लागू होते की दुर्मिळ वस्तूंना अवास्तव महत्त्व न दिल्यास चोरायची वृत्ती निर्माण होणार नाही. येथे चोरी याचा अर्थ येन केन प्रकारे मिळवलेली प्रतिष्ठा असा घ्यावा. बहुतेक जणांनी ही अशी प्रतिष्ठा मिळवलेली असते. अशा प्रतिष्ठेला खालील दूषणे द्यावी लागतात. अशी प्रतिष्ठा म्हणजे ढोंग असते. अशी प्रतिष्ठा नेहमीच बेगडी असत्य असते. फसवणुकीशिवाय अशी प्रतिष्ठा असूच शकत नाही. अशी प्रतिष्ठा म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक असते. अशी प्रतिष्ठा म्हणजे उत्तम अभिनय असतो. अशी प्रतिष्ठा मिळवलेली असते. ती उपजत किंवा आपोआप मिळालेली नसते. त्यामुळे ती प्रतिष्ठा मुद्दाम जपावी लागते. ती सतत दाखवावी लागते. अधूनमधून तिचे प्रदर्शन करावे लागते. अशी प्रतिष्ठा आणि प्रामाणिकता यांचे नाते व्यस्त राहते. अशी प्रतिष्ठा आरोपित केलेली असते. ती नैसर्गिक नसते. अशी प्रतिष्ठा ही इतरांपेक्षा जास्त करून स्वतःशी बेईमानी असते. अशी प्रतिष्ठा केव्हाही नष्ट होऊ शकते. प्रतिष्ठा इतरांच्या मर्जीवर अवलंबून असते. लोकांनी दिली तर प्रतिष्ठा असते. प्रतिष्ठा सर्वमान्य कधीही असू शकत नाही. काही जण प्रतिष्ठा देत असतील तर काही जण ती देत नसतील, तर काही जण दूषणं देऊन अप्रतिष्ठा करत असतील. यास्तव लाओत्सेचा सल्ला ऐकायचा असेल तर प्रतिष्ठेपासून सावध असावे. त्याची 3 कारणे आहेत. पहिले कारण असे की आपल्याला जरी योग्य व्यक्तींकडून प्रतिष्ठा मिळू लागली तरीही आपल्यात अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच जे आपल्याला प्रतिष्ठा देत असतात त्यांच्यापेक्षा आपण स्वतःला त्या दिवसापासून निराळे समजू लागतो. वास्तवात तसे असण्याचे कारण नाही. दुसरे कारण असे की काही लोक स्वार्थासाठी काही विशेष कारणाने आपल्याला प्रतिष्ठा देत असण्याची शक्यता असते. ते कारण संपुष्टात आले की असे लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. तेव्हा आपल्याला वाईट वाटते. तिसरे कारण असे की काही जणांना आपल्याला मिळत असलेल्या प्रतिष्ठेचा मत्सर वाटण्याची शक्यता असते. यास्तव कोणी प्रतिष्ठा देवो किंवा न देवो आपण आपले नैसर्गिक आचरण कधीही सोडू नये. उलटा व्यवहार. लाओत्से या ओवीच्या शेवटी सांगतो की लोकांच्या आकांक्षा उचंबळून येतील अशा गोष्टींना प्रोत्साहन न दिल्यास लोकांची मने उद्विग्न होणार नाहीत. आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, कामना, वासना केव्हा उचंबळून येणार नाहीत याचा जरा सखोल विचार करावा. जर आपण जे आपल्याला सहज मिळते आहे त्यामध्ये आपले जीवन मोठ्या आनंदाने जगत असू तर आपल्यात इच्छाच निर्माण होणार नाही. कारण जे आहे तेच भरपूर आहे तर मग आणखी इच्छा निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु जगाची रीतच उलटी आहे, निराळी आहे. जे नाही तेच त्यांना हवे असते. वास्तवात जे आहे त्याच्या आधारावर आपण आपले जीवन आनंदी करू शकतो. परंतु जे आपल्याकडे नाही त्यामुळे लोक उद्विग्न होत असतात. परंतु जे दुर्मिळ आहे तेच मिळव अशी शिकवणूक आपल्याला लहानपणापासून मिळत असते. कधीकधी त्याची सक्ती केली जाते. ते न मिळवणे हा गुन्हा आहे अशी आपली समजूत होते. 4 जणांसारखे जर आपण प्रवाहात वाहत गेलो तर आपण विनासायास जीवनात दुसऱ्या किनाऱ्याला किंवा नदीला जाऊन मिळतो. परंतु आपल्याला असे शिकवण्यात येते की सर्वच प्रवाहाबरोबर वाहत जातात, त्यात विशेष असे काहीही नाही. तू प्रवाहाच्या विरुद्ध पोहून दाखव. नदीच्या उगमापाशी जा. त्यात तुला प्रतिष्ठा मिळेल, मान सन्मान मिळेल.
कोणी पालक असे सांगत नाहीत की 4 जणांसारखा दरवर्षी उत्तीर्ण हो. वर्ष वाया गेले नाही तर खूप झाले. त्यातून गेले तर पुन्हा प्रयत्न कर. पालक सांगतात की पहिला क्रमांक मिळव. काही पालक सांगतात की तुला पहिले आलेच पाहिजे. काही सांगतात की नापास झालास तर घरातून घालवून देईन. आता पहिला क्रमांक प्रत्येकाला मिळणे अशक्य आहे. तरीही वर्गातील प्रत्येकजण पहिल्या क्रमांकासाठी झटत असतो. एक सोडल्यास बाकीच्यांना तो मिळत नाही. बाकीचे उद्विग्न होतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. काही जण आत्महत्या करतात. जो दुसरा येतो त्याच्या घरी तर मयत झाल्यासारखी अवकळा असते. नापास झाल्यासारखे रडत असतात. खेळाडू 2 बाजूकडून खेळत असतात. एक कोणीतरी जिंकतो, दुसरा हरतो. यात एवढे वाईट वाटण्यासारखे काय आहे? खेळ कसा झाला हे महत्त्वाचे असते. जिंकणे हरणे हे गौण आहे. खेळाचा आनंद घेणे हेच सर्वात महत्त्वाचे. खेळ त्या आनंदासाठी खेळायचा असतो. परंतु हरले की आम्ही खेळाडूंना दूषणे देऊ लागतो. यास्तव लाओत्से सांगत आहे की लोकांच्या आकांक्षा उचंबळून येतील अशा गोष्टींना प्रोत्साहन न दिल्यास लोकांची मने उद्विग्न होणार नाहीत. जे आहे त्यातून आनंद निर्माण करावा, तीच आनंदी जीवनाची किल्ली आहे. हरि ओम.